थँक्यू, धन्यवाद. चला टीम, आपल्याला विनंती आता थोडंसं स्पीडअप करायचं आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकणं अनिवार्य आहे. जर आपण 20 मिनिटांच्या वरती अवधी घेतली 4 षटकं फेकण्यासाठी तर मात्र आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. माऊ 11 शिवशक्ती कडाव टीम, त्याच्यासोबतच कार्तिक 11 कासगाव, काकडवाल आणि माऊचेवाडी दोन्ही टीम्स रिपोर्टिंग करा. काकडवाल आणि माऊचेवाडी दोन्ही टीम्स कॅप्टन्स, आपल्याला विनंती आपण रिपोर्टिंग करायची आहे. कडाव विपक्ष कासगाव दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 20 मिनिटांची अवधी दिली जाणार आहे. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर गेम ऑन. पहिलाच बॉल, बॅटची हलकीशी गडा लागत असताना शॉर्ट थर्ड मॅन रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साईने धावफलक पुढे. ही पहिलं सत्र आहे. वेळ झाली आहे 45. 3:45 मिनिटांची अवधी झाली आहे. 20 मिनिटांची अवधी तुम्हाला देण्यात येईल. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकणं अनिवार्य आहे. जर नाही फेकलेत तर मात्र एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला अतिरिक्त तैनात करावा लागणार आहे. दोन्ही टीम्सला नियम सारखे आहेत. 20 मिनिटांची अवधी दोन्ही टीम्सला देण्यात येणार आहे. इथे आणखी एक शॉट बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न राहतोय पण बॉल ते उसळी मिळत नाहीये. बॉल खाली राहतोय. आणखी एक डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा बॉडीला टर्न करत असताना शॉर्ट स्कोर लेग रिजन वरती चांगली फिल्डिंग केली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साह्याने अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे 2 या आकड्यावरती. चांगली संयमी सुरुवात इथे पाहायला मिळते आपल्याला. 5 ओव्हरची मॅच आहे. एक चांगला फॉर्मॅट आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील सगळ्याच मॅचेस 5 ओव्हरच्या असतील. दुसऱ्या फेरीतील सगळ्या मॅचेस आपण पाहतो तर 4 ओव्हरची असतील आणि त्यानंतरची फेरीची मॅच जी 3 ओव्हरची असेल. पण ह्या गोष्टीची पाहणी करणं गरजेचं आहे की आम्ही अनाऊन्समेंट केली होती जे पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीजचं, त्यासाठी जे कोणी पात्र ठरणार आहेत तर पहिल्या 3 मॅचेसमधल्याच आपल्या धावा आणि आपल्या विकेट्स ह्या कॅल्क्युलेट केल्या जातील. मग उपांत्य फेरी, उपउपांत्य फेरी आणि फायनल्स यातील आपले रन्स किंवा विकेट्स हे कॅल्क्युलेट केले जाणार नाही आहेत. या गोष्टीकडे देखील आपण नोंद घेऊन घ्या. येस, चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. आय गेस शूज चेंज केलेत. अगदी आपण पाहतोय ना टीम माऊ 11 शिवशक्ती कडाव. थोडासा उशीर झालाय पण थोडंसं ते वेळ कॅल्क्युलेशन मध्ये थोडा मिस्टेक झाला. इथे देखील वावडा स्ट्रोक, अप्रतिम कलात्मक एक चांगला स्ट्रोक खेळलाय. फाईन लेग वरती चेस सुरू आणि ही चेस जिंकली जाते बॉलनी. येतोय मॅच मधला पहिला चौकार. कारण ही शिस्तबद्धता आपण सगळ्याच संघांमध्ये पाहिली आहे. बदलापूरमध्ये सगळे संघ अगदी वेळेवरती उपस्थित असतात. सामने अगदी शिस्त पद्धतीने पार केले जातात. वॉड बॉल, चांगली गोलंदाजी केली जात आहे. अगदी बॅट आणि पॅडच्या मधून बॉल निघालाय. जर तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिलात ना, बॅटरनी प्रयत्न केला स्विच हिट करण्याचा पण त्याही वेळेस ब्रह्मास्त्राचं बाहेर काढलाय. खूप चांगला बॉल टाकलाय, यॉर्कर टाकलाय, यॉर्क केलाय पूर्णपणे बॅटरला. डॉट बॉल येतोय.
चा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न राहिला होता. चांगली फिल्डिंग केली जाते. शॉर्ट फाईन रिजन वरती फेकी केली आहे. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साईने धावफलक पुढे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर एक चौकारी आल्या, पण तरी देखील गोलंदाज भावेश यांनी चांगली गोलंदाजी केली, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त दिल्या 7 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. जवळपास 5 मिनिटांची अवधी आपण घेतली आहे पहिली ओव्हर फेकण्यासाठी. इथे हा फुल टॉस आहे. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टाइम बॉल झालेला नाही. बॉल सरळ निघून जातोय. स्क्वेअर लेगच्या बाहेर येतोय चौकार. चेक करायचा. अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्सला चेक करायचा आहे की बॉल वेस्ट हाईच्या वरती आहे की खाली आहे, पण बीमर हा चेक करण्यासाठी अंपायरचा रिव्ह्यू या गोष्टीची देखील आपण नोंद करून घ्या. सर इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे म्हणजेच काय तर येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. आणखी एक बॉल फुल टॉस आहे आणि हा बॉल दिला भिरकावून जातोय बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करणारा येतोय षटकार. नो फेकला, पण त्यानंतर आणखी एक फुल टॉस, त्यावरती हॅमर केला, डिस्पॅच केला बॉलला. पुढचा बॉल अगदी बॅकफुटला जात असताना बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी काढा लागते. बॉल अगदी तिथल्या तिथेच राहतोय. सिंगलही नाही मिळणार आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साईने आपण पाहतो तर धावा आता धावफलकावरती लागल्यात 18. पहिलाच बॉल अगदी हातातनं थोडासा निसटला असावा आणि त्यामुळेच तो नो बॉल गेला, पण त्यानंतर चांगला कमबॅक केलाय बॉलरनी. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फुलरलेनचा बॉल आहे. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॅटची बॉटम मॅच लागते. डॉट बॉल येतो. आणखी एक डॉट बॉल येतो. सातत्याने तो कमबॅक केला जातोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तो कमबॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. माऊ 11 शिवशक्ती कडाव त्यांच्यासोबतच कार्तिक 11 कासगाव अशा ह्या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच आपण पाहतोय.
उद्योजक उदयजी राणे साहेब यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती असणारे साहेब आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. दोन धावा आल्यात, त्या दोन धावांच्या साईनी आता धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 20 धावफलकावरती. धावा झाल्यात 20 धावफलकावरती. पुढचा बॉल प्रचंड वेग, त्या वेगेवरती नियंत्रण आहे का हे देखील पाहण्याची आवश्यकता आहे. वेगेवरती नियंत्रण देखील आहे आणि अशाच प्रकारे बॅटर बाद होतोय. विकेटचं पतन, आणखी एक मोठा झटका लागतोय टीम कार्तिक 11 कासगाव या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा इथे प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये. शॉट थर्ड मॅन वरती खूप चांगली फिल्डिंग केली जाते. त्यानंतर इथे बॅक करण्याचा प्रयत्न राहिला. लॉंगॉन वरून खेळाडू येतो, बॅक करतोय आणि चांगला बॅकअप पाहायला इथे आपल्याला सिंगलच मिळणार आहे. तर एका त्याच्या सवयनी धावफलक देखील आता पुढे सरसवते. धावा लागतायत 21 धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ झालाय. 21 धावा लागल्या धावफलकावरती. थँक्यू डीजे. त्यासोबतच ज्या ज्या वेळेस आपण आपल्या गावातल्या संघाला पाहतो ना खेळताना, अनेक जण मान्यवर प्रेक्षक वर्ग ते पाहत असतात आणि त्याचबरोबरीने ओरिजिनल नारायण धाब्याचे मालक म्हणजेच हर्षल भगत साहेब यांच्याकडून देखील कार्तिकी 11 कासगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहतो यॉर्करचा वापर करण्यात येतोय. या बॉलवरती देखील हेलिकॉप्टर काढला होता पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल येतोय. धावा किती बनणं गरजेचं आहे. अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय किमान 55-60 बनणं गरजेचं आहे. त्यावरती तुम्हाला ती फाईट पाहायला मिळेल कारण दुपारच्या सत्रामध्ये अगदी ती खेळपट्टी देखील तापली आहे. बॅटवरती बॉल चांगला आदळायला आता सुरुवात होणार आहे पण अशा वेळेस आपण स्विंग अँड मिस सातत्याने अगदी त्या बॉलच्या मेरिटवरती खेळल्या जात नाहीये. प्रत्येक बॉल बॅटर आतमध्ये येतोय, थोडासा शफल होतोय, होत असताना ऑन रिजनला टार्गेट करतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट केला बॉलला. समोर चाललाय बॉल आणि बॉल सरत निघून जाणार आहे. दन 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 करत आलाय चौकार. यावेळी देखील थोडासा मिसमॅच शोक आहे. बॉल हवेमध्ये होता, झेल घेण्याचा प्रयत्नही केला नाहीये
अगदी आपण पाहतोय थोडासा बचावात्मक पवित्रा आपण पाहतोय, थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच आपण पाहतोय. बॉलवरती जाण्याची आवश्यकता होती, कॅच बनवून पकडण्याची आवश्यकता होती. सिंगल मिळणार त्या सिंगलच्या साह्याने धावफलक अगदी पुढे जात आहे. 26 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत भावेशने खूप चांगली बॉलिंग केली आहे. पहिल्याही षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक चौकार आणि एक सिंगल, म्हणजेच 5 धावा आतापर्यंत 4 बॉलवरती दिल्यात. इथे देखील आणखी एक खोलवट टप्प्याचा बॉल आहे. ते भिरकवण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. अगदी प्रत्येकाचे हात डोक्यावरती गेलेत आणि हे सांगून जात आहे ना आपल्याला की किती महत्वाची विकेट आहे. विकेट ही महत्वाची होती, डायरेक्ट हिट लागणं तेवढंच गरजेचं होतं. पण चांगले प्रयत्न राहिलेत. प्रयत्न चांगले तर तुम्हाला करावेच लागणार आहेत, सातत्याने तेही करावे लागणार आहेत. या बॉलवरती देखील सिंगल, त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे 27 ऑन द बोर्ड. 27 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्या शेवटच्या बॉलवरती आता भगत गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय. 1 टू गो. इथे उडवलाय बॉल, हवेमध्ये असणार आहे. पॉइंट रिजनवरचा खेळाडू येतोय, कॅच पकडतोय, खेळ येतोय संपुष्टात. आणखी एक मोठी विकेट लागते कार्तिक 11 कासगाव संघाला. तीन षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा लागल्या धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे. आणि पाहूयात उर्वरित 12 बॉलवरती धावा किती बनतात. कार्तिक 11 कासगाव, त्यासोबतच माऊ 11 शिवशक्ती कडाव. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, पण प्रत्येक मॅच आपण पाहिली आहे. प्रत्येक मॅच अगदी त्या शेवटच्या 12 बॉलवरती टर्न होताना आपण पाहिली आहे. मागच्याही मॅचमध्ये अगदी तो बलाढ्य सामना होता. त्याही मॅचमध्ये अगदी जोवेले आणि धवलेपाडा संघ एका फरकाने ती मॅच धवलेपाडा संघाने आपल्या नावावरती केली आहे. पुढचा बॉल इथे देखील बॅटरने आपण पाहतोय ना घडाईच्या काटासाठी अगदी घरकन गिरकी खाल्ली आहे, पण तरी देखील सिंगल मिळेल का. इथे विकेट जात आहे. विकेटचं पतन तालमेल थोडासा बिघडतोय आणि आणखी एक खूप मोठा झटका लागतोय टीमला.
लागते त्यावेळेस तुमचा चांगला खेळ करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि हा बॉल सरळ निघून जाणार आहे बाहेर. येतोय षटकार, बॉल चाललाय अगदी झटपट पटापट आलाय षटकार. षटकार आलाय, संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. 35 पुढचा बॉल पुन्हा एकदा हा लोअर फुल टॉसचा बॉल होता, अगदी डीप होणारा बॉल आहे. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न राहिला, लॉंग ऑन वरून खेळाडू येतात, प्रयत्न करतात, फेकी करतात. यावे फेकी कुठे आहे, अगदी फेकी पाहिलीत तर ना स्ट्रायकर एंडला ना नॉन स्ट्रायकर एंडला थोडस मोहे मोहे पाहिलंय आपण, पण प्रयत्न चांगला राहिला. कारण टेनिस बॉलचं क्रिकेट आहे, यावरती तुमच्या ताकदीसोबत तुमच्या युक्तीचाही वापर केला जातो. तर युक्तीचंही प्रदर्शन करावं लागतं. दोन धावा आल्या, त्या 2 धावांच्या साईने धावफलक पुढे. 37 धावा लागल्या धावफलकावरती. 37 ऑन द बोर्ड. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल आणखी एक वेळेस बॉलला दिला डिस्पॅच करून डीप मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर आणखी एक येतोय, दन 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 करत येतोय. आलाय षटकार. सध्या तरी आपण पाहतो ना बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट, त्या ग्रामीण क्रिकेटचा स्तर पहा किती उंचावरलाय. कारण खऱ्या अर्थाने आपल्यातील एक खेळाडू, आपल्या ग्रामीण पट्ट्यातील एक खेळाडू आज जगभरातली सगळ्यात मोठी टेनिस बॉलची स्पर्धा खेळतोय, नीतू माळी. त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. टीम आहे दिल्ली सुपर हिरोज टीम मधून खेळतोय. आपल्या कडाव गावाचा सुपुत्र आहे आणि त्यांनी संपूर्ण बदलापूरकरांचा मान आणि ते गर्व उंचवण्याचं कार्य केलेलं आहे. कर्जतचे 2 खेळाडू अगदी ISPL मध्ये खेळत आहेत, साहिल लोंगळे आणि त्यासोबतच आपण पाहिलं तर नीतू माळी. या दोन्ही खेळाडूंनी खऱ्या अर्थाने कर्जतचं क्रिकेट आणि हे ग्रामीणचं क्रिकेट आहे ना मित्रांनो, या ग्रामीणच्या क्रिकेटनी स्लोअर वनचा वापर केला. अगदी पहिलाच बॉल आपण पाहतोय रिटर्न क्रीजच्या बाहेर. अगदी तो क्षणही आमच्या डोळ्यासमोर येतो ज्यावेळेस 1 बॉल 6 धावेची आवश्यकता असताना तो 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता असताना खूप चांगली गोलंदाजी केली. आणि त्याच वेळेस बदलापूरकर आणि त्यासोबतच आमचे समालोचन क्षेत्र आणि त्यातील 2 नामवंत समालोचक म्हणजे महेश सर आणि त्यासोबतच राहुल सर यांनी अगदी उचलून धरलं होतं आणि तिथून तो प्रवास थांबला नाही. मग तिथून थेट तुम्हाला नीतू माळी हा ISPL मध्ये देखील पाहायला मिळाला. कारण एक समालोचक असतो ना ज्यांनी अनेक वर्ष कार्य केलेलं असतं, संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर भ्रमण करत असताना त्यांनी बघितलेलं असतं की तुमच्या कॅपेबिलिटीज काय, तुमच्या टॅलेंट काय ते ओळखत असताना या दोन्हीही समालोचकांनी अगदी त्या खेळाडूला खूप चांगली मदत केली आणि आज पहा संपूर्ण महाराष्ट्राची शान म्हणून तो कार्यरत आहे. पुढचा बॉल इथे देखील अगदी फुल टॉस बॉल होता. बॉडीला टर्न करत असताना व्यवस्थित बॉल टायमिंग झालेला नाहीये. डीप स्कोअर लेग रिजन वरती बॉल जातोय, सिंगल मिळते आणि अशाच प्रकारे एकच धाव इथे मिळणार आहे. एका धावच्या साह्याने आता धावफलक पुढे झालाय. धावा लागताय धावफलकावरती 46 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकामध्ये एखादी षटकार येणं तर गरजेचंच आहे कारण 50-55 धावा त्या झाल्या. सर रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा बीमरसाठी असणार आहे. येस, आता आमची टेक्निकल टीम इन ॲक्शन येईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in आणि त्यासोबतच जय सरी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
टीम काकडवाल आणि मोहचवाली. चला या कॅप्टन्स टॉस साठी यायचंय. चला सेकंड राऊंड मधून पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री 11 मोहाची वाडी आणि काकडवाळ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. या मॅच नंतर आपण लगेचच दुसऱ्या फेरीचा सामना कव्हर करणार आहोत. फेअर डिलिव्हरी आहे. आपण पाहिलं तर वेस्ट साईडचाही उल्लेख करतो आणि त्याचबरोबरीने बॅटरची स्टँडिंग पोझिशन कुठे आहे एक्झॅक्ट जय सरांनी तेच आमच्यापर्यंत नमूद केलं की पॉपिंग क्रिशच्या थोडेसे पुढे होत आहे आणि त्यामुळे तो अंदाज घेतला जातोय की पॉपिंग क्रिशच्या पुढे असल्यानंतर तो बॉल डीप होताना कुठपर्यंत जाणार आहे. अप्रतिम जेपी पॅनल आणि त्यांचे सर्वेसर्वा म्हणजे जय पवार सर. पुढचा बॉल पण इथे आपण पठ्ठ्यात टाकलाय आणि पठ्ठ्याने दिलाय फेकून बाहेर. धावा मिळतील किती तर येतो आहे षटकार. बॉल गेलाय झटपट पटापट गेलाय. आलाय षटकार. काळजी तेवढीच चांगली पण त्याचबरोबरीने आपण म्हणत होतो या षटकामध्ये षटकार येणं गरजेचं आहे. पहा आलाय षटकार. तो देखील आपण पाहतोय. नितेशच्या बॅटमधून तो षटकार आलाय. चांगली बॅटिंग करण्याची आवश्यकता जिथे धावा थोड्याशा कमकुवत पाहायला मिळत होत्या. आता 50 अप 52 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल आणि उर्वरित 3 बॉल किमान आता 4 ते 5 8 धावा मॅचला मजा येणार आहे. 52 बनल्यात. अगदी 7 ते 8 धावा तुम्हाला 60 धावा बनवतील आणि त्या 60 धावा पुरेशा असू शकतात जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असली तर. पण समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे अगदी चेस करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली बॉलिंग केली जाते. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल फेकण्याचा प्रयत्न. स्लॉग ओव्हरमध्ये आलेला डॉट बॉल त्या कोहिनूर पेक्षा काही कमी नाहीये. त्या संजीवनी पेक्षा काही कमी नाहीये. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये गोलंदाज होता येतो. बॉलच्या खाली चेस करतोय आणि पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट वरती कॅच ड्रॉप केली जात आहे. पण कॅच ड्रॉप जशी होते आपण धावा पाहतोय धावफलकावरती इथे विकेटचं पतन झालंय. बघा हेच तर खऱ्या अर्थाने ओळख असते एका चांगल्या खेळाडूची. कारण आपण नेहमी पाहतो ना की आपली सुरुवात कुठून झाली. मित्रांनो तुम्ही क्रिकेटमध्ये भरपूर उंचावरती जाल, शिखरं पार कराल, त्रिलोकावरती तुमचं नाव होईल. पण तुमची सुरुवात कुठून झाली. तुम्हाला ब्रेक थ्रू कोणी दिला तर तो तुमच्या गावाने दिला. त्या गावाला त्या नावाला आणि त्या टीमला तुम्हाला कधीही विसरून चालणार नाहीये. पहा जसं आपण नितुमाईचं नाव घेतलं लगेच त्वरित त्यांचा व्हिडिओ कॉल आला. टीमला शुभेच्छा त्यांच्याकडून हे देण्यात आल्यात. मोठा खेळाडू आपण असंच बनत नाही ना. आपलं कार्यकौशल्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा मिसटायमिंग पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरती खेळाडू सज्ज आहे. हुबा आहे. कॅच पकडली जात आहे आणि इथे आणखी एका विकेटचं पतन. या आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. मी सायनादादा चतुरे याला विनंती करणार आपण या बदलापूर गावातील युवा उद्योजक आहेत आणि एक चांगले कबड्डी प्रशिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल ते आमचे सायनादादा चतुरे यांच्या शुभास आपण टॉस करू. एका बाजूला श्री 11 मोहाची वाडी नेरळ तर दुसऱ्या बाजूला प्रियंशी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ. या दोन टीम मध्ये टॉस. एका बाजूला बंटी दादा आणि दुसऱ्या दाण्याच्या बाजूला हेमांगीताई असा कॉइन या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. या आपण टॉस करू. कॉल करेल काकडवाल टीम.
हेमांगी ताई असा कॉल आणि या ठिकाणी हेमांगी ताई टॉस जिंकलेला टीम काकडवाळ संघाने काय निर्णय असणार आहे? बॉलिंग. धन्यवाद. दोन्ही टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, कारण कॅप्टन फार कमी बोलतात. धन्यवाद साईनादादा चतुरे. सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी स्थानबद्ध व्हायचे. तसेच सन्माननीय या ठिकाणी सन्माननीय अशोक दादा मेहेर यांचे या ठिकाणी आगमन होते. आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. मी सन्माननीय अशोक दादा मेहेर यांना विनंती करेन, आपण या इकडे. आपल्या शुभस्य आपण या ठिकाणी ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, खरं तर ज्यांचा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला, कल्याण डोंबिवलीचे एक नामवंत समालोचक सन्माननीय मनीषजी बागळे सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या अशोकदादा मेहर नुकताच ज्यांचं आगमन झालं, त्यांच्या शुभस्य आपण लगेचच या ठिकाणी हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आणि दुसऱ्या बाजूला माऊ 11 शिवशक्ती कडाव, या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या सन्मान आपण करू. नगरसेविका चषक 2026 मध्ये आपण या ठिकाणी आलात. अत्यंत सुंदर समालोचक आणि सुंदर समालोचन सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच कारणास्तव आपण पाहतो आयोजकांच्या वतीने आपला हा मान सन्मान. धन्यवाद सर. आपण जाणार आहोत. लगेचच द्वितीय सत्राला या ठिकाणी सुरुवात होईल. चला, निर्णय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. श्री 11 मोहाची वाडी या संघाला करायची या नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग. या आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. चांगली मॅच प्रेक्षकांना या ठिकाणी पाहता येईल. अत्यंत महत्वाचा सामना. पहिल्या फेरीतील शेवटची लढत कार्तिक 11 श्री गणेश कासगाव आणि माऊ 11 शिवशक्ती कडाव या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहणार आहोत. टार्गेट असेल या मॅच 55 धावांचं. 5 षटकामध्ये आपण पाहतोय 55 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश साळुंके आणि कुशल गुरव असे दोन सलामीवीर खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. दोन बॉलची पॅनल्टी सुद्धा आहे शिवशक्ती कडाव संघाला लक्षात असू द्या, कारण तुम्हाला फक्त अवघ्या 28 बॉल मध्ये या ठिकाणी या 55 धावा चेस करायच्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अत्यंत चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरनजाड बदलापूर यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतो. नगरसेविका चषक 2026. खरं तर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य गेले कित्येक वर्ष या ठिकाणी आपण पाहतो. निलेशजी सांबरे साहेब काम पाहतात. त्या संस्थेचं गेली 17 वर्ष निस्वार्थ भावनेने चालवली जाणारी एकमेव संस्था या ठिकाणी आपण पाहतोय. म्हटलं जाताना एक वाक्य निलेशजी सांबरे साहेबांचं, राष्ट्र पुढे न्यायचं असेल तर गरिबांची मुले पुढे गेली पाहिजेत, कारण त्यांना पुढे घेऊन जायचं असेल तर उच्च दर्जाचं मोफत शिक्षण त्यांना दिलं पाहिजे. आणि हाच वारसा घेऊन सध्या आपण पाहतो निलेशजी सांबरे साहेब सध्या जिजाऊ संस्थेचं काम पाहत आहेत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राज लहाने.
55 धावांचं टार्गेट, 11ची सरासरी प्रति षटकामागे. स्ट्राईक एंडला कुशल गुरव. मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा व्यवस्थित, कारण अगदी आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पॉइंटमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. पहिला डॉट बॉल. लाईन रीड करतायत सध्या आपण पाहतो कुशल गुरव. 55 धावांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या बाहेरच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जॉईंड आहेत त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती अभ्यास केला, लाईन रीड केली आहे आणि त्यानंतर फुलर लेनच्या बॉलवरती हाफ वॉली होता, त्याला उचललंय. सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पहिला संघर्षाचा खणखणीत षटकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव जिजाऊ आणि त्याच फाउंडेशनचं या ठिकाणी आपण पाहतोय. शैक्षणिक व सामाजिक संस्था एक आधारवड आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय फक्त आणि फक्त जंटल पुश करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. डायरेक्ट हिट, परंतु बाल बचावले गेलेत. कल्पेश साळुंके तुम्ही पाहतायत, थोडंसं भारदस्त शरीर आहे परंतु धावा घेण्यासाठी माहीर आहेत. त्यांना माहिती आहे कधी एक सिंगल डबल घेण्यासाठी अप्रतिम प्रयत्न त्यांच्या वतीने करण्यात येतात. एक सिंगल चोरटी धाव या ठिकाणी घेण्यात आली. षटकारानंतर कुशल गुरव एक सिंगलने स्ट्राईक रोटेट करतात. म्हणजे जितकी आक्रमकता आहे तितका संयम देखील या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. अनेक अगदी आपण पाहिलं तर नामवंत खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. 8 ग्रामीण संघ आहेत आणि 8 ग्रामीण संघातून एक संघ आम्हाला आज मिळणार आहे जो मात्र टॉप 5 मध्ये जाईल. हो, शॉट ऑफ लेन, बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार. मध्ये जाऊन धावत संख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेत विक्रम शेलार सर आहेत, स्क्वेअर लेगचे पंच अमित डांगरे सर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे अत्यंत जवळचे मित्र जय पवार सर या ठिकाणी आपण पाहतो. टीव्ही एम्पायर्स आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल्स झालेला आहे आणि शेवटच्या मोमेंटला हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो पॉज करण्यात आलाय, थांबवलंय. चांगली फिल्डिंग, लगेचच बॅकअप ऋतिक लहाने आणि त्या ठिकाणी हर्षद दीपक राऊत हे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 2ने पुढे जात असताना 13 धाबा 13 रन्स. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकात स्टील 1 टू गो. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. 11च्या सरासरीने कडाव संघाला या मॅचमध्ये जायचे, पण तो पहिल्या षटकाच्या अगदी आपण पाहतो प्रगती पथावरती 13 धावा म्हणजे कुठेतरी ही सरासरी मेंटेन करण्याचा प्रयत्न या संघाने केलेला आहे, कारण त्यांना ठाऊक आहे आपल्या संघाला 2 बॉलची पॅनल्टी सुद्धा. शेवटचा बॉल राईट अमोर द विकेट. ओ टॅप करण्याचा प्रयत्न, पॉइंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक ऋतिक. मिस्टेक होती. एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा 14 रन्स. संस्थेचं कार्य सध्या बदलापूरमध्ये देखील जोरदार सुरू आहे.
मग त्यामध्ये बाळूशेठ बोराडे असतील, जगदीशजी बोराडे असतील, नरेशजी गाडे, अंजित थोरवे असतील, दिनेशजी बोराडे असतील, प्रवीणजी गाडे, उमेशजी मेहर, चंदू मेहर असतील, मयूरजी मेहर, कल्पेजी मोगे, वेदांत परटोळे, ललित भोईर, उदय राणे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जय हनुमान एरन जाड या सर्वांचं कार्य देखील जिजाऊ संस्थेसाठी तितकंच बोलाच आहे. बदलापूर शहरामध्ये आपण पाहिलं तर अनेक चांगले चांगले उपक्रम सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत. कुलगाव बदलापूर नगर परिषदेला सुद्धा अगदी आपण पाहिलं तर काही रुग्णवाहिका या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. कॉट बिहाइंड फलंदाज मात्र या ठिकाणी होईल बाद. मोठी कड या ठिकाणी बॅटची लागतीये आणि कल्पेश साळुंकेला मात्र परतावा लागेल. माघारी धक्का. खरं तर आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ एरन जाड 40+ काही खेळाडू या ठिकाणी दाखल होत आहेत. जुने जाणते या एरनजाड गावाचे संघ नायक आणि समालोचक अरुणदादा मेहर आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि सन्माननीय उमेश दादा मेहर यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट करण. अंपायर सिग्नल वाईट बॉल. संपर्क नाही आहे कुठेतरी व्हाईट बॉल वरती अगदी आपण पाहतोय पडदा टाकण्याचा प्रयत्न हा नेहमीच आपल्याला काही क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळत असतो आणि तसा प्रयत्न या ठिकाणी, परंतु कोणत्याही दबावाला या ठिकाणी आमचे ऑफिशियल काही बळी पडत नाही आहेत. अचूक वेळी अचूक निर्णय देणं हे पंचांचं काम आहे आणि म्हणूनच अगदी आपण पाहतो सध्या जबरदस्त पॅनल संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील भ्रमण करतेय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून फटका आपलातून पाहायला मिळालाय. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने, पण तो शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी चेंडू थांबवण्यात आलाय. धावा मिळतील एकंदरीत 2. चांगली बॅटिंग करतायत सध्या आपण पाहतोय कडाव संघ. अटॅकिंग क्रिकेट अटॅकिंग मोड मध्ये, कारण 55 धावा त्यांना बनवायचे आणि कल्पेश साळुंके बाद झाल्यानंतर आता मैदानामध्ये दाखल झाला भावेश. टीमची टोटल 17 धावा. गोलंदाज करण लहाने, वांगणी कासगाव एक्सप्रेस. हो बॅटची कडा असं वाटलं की अगदी आपण पाहतो हे सेलिब्रेशन आणि या ठिकाणी फलंदाज आणखीन एक होईल बाद. ची एक मोठी एज पाहायला मिळाली, परंतु पंचांकडून कोणत्या प्रकारची रिॲक्शन आम्हाला कन्फ्यूज होतो की एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये जय पवार सर घडलंय काय. 17 धावा धावफलकावरती 2 विकेट्स. सध्या आपण पाहतो आयोजकांच्या वतीनं टी ब्रेक देण्यात आलाय सर्व ऑफिशियल टीमला. सतरा धावा 2 विकेट्स. सामना अजूनही बॅलेन्स. कौतुक करावं लागेल सर्व मॅनेजमेंट टीमचं. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. योगेश भस्कर या ठिकाणी चेंडू खाली येत आहेत. चांगली फिल्डिंग. त्याचेच बंधू रवींद्र मस्कर 35-35 या क्रमांकाचे सध्या ते मानकरी आहेत आणि त्यांचा लकी फिगर त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. ते देखील माझा आनंद घेत आहेत. मला असं वाटतं की जिजाऊ संस्था स्टँड मध्ये बसून या माझा आनंद ते घेत आहेत. अतिशय सुंदर पॅव्हेलियनची व्यवस्था आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे.
संपार सिग्नल व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू आहे पॉवर प्लेचं आणि यानंतर आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत धाबांचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी करण लहानेने केलेली आहे, परंतु दिशेपासून थोडेसे भरकडलेत. या षटकात अद्यापपर्यंत 2 चेंडू त्यांनी अस्वेरे टाकलेले आहेत. स्ट्रॉंग अपील, उत्साह प्रचंड पाहायला मिळाला, परंतु आत्मविश्वास कुठेतरी कमी जाणवला. गोलंदाज केएल ऑन साइडला वर स्टोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांबच लांब पल्ल्याचा बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खरं तर काही डीजे मास्टर डीजे ऑपरेटर यांच्याकडे ही समयी सूचकता फार कमी पाहायला मिळते, परंतु डीजे गणेश बांगरुलकरचं विशेष कौतुक झालं पाहिजे या स्पर्धेच्या वतीनं. आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, संदेश पाहत बसतील, परंतु बॉल चाललाय टाटा बाय बाय करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन तो या ठिकाणी बॉल सीमा पार, षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकामध्ये पाहायला मिळाली आहे ते एकंदरीत 31 धावा. आता मात्र कुशल गुरवने गेअर चेंज केलाय, म्हणजे विजयासाठी 18 बॉल अजूनही 24 धावांची गरज या मॅचमध्ये, पण तो 18 बॉलचा उल्लेख आम्ही 3 षटकामध्ये करतोय. 2 बॉलची पॅनल्टी म्हणजे 16 चेंडू मध्येच तुम्हाला या 24 धावा या ठिकाणी बनवाव्या लागणार आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर वेदांत परडोळे या ठिकाणी आम्हाला चांगली माहिती देत असताना 16 चेंडूमध्ये 24 धावांचं इक्वेशन शिल्लक आहे, परंतु गृहीत आपण 3 षटक म्हटल्यानंतर 18 चेंडूंचा या ठिकाणी आपण इक्वेशन प्रत्येक वेळी ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा राज. पहिल्या षटकामध्ये ज्याने 14 खर्च केल्या तो गोलंदाज राज समोरच्या एंड कडून. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पॉइंट मध्ये, करण लहाने धावतायत, सिंगल त्यानंतर डबल देखील त्यामध्ये कन्वर्ट होतीये आणि या 2 धावेने संघाची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पुढे जाईल 33-33 धावा. उद्याचा दिवस, उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर आयोजित कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेविका चषक 2026 चे पर्व आहे. दिवस क्रमांक 2. फलंदाजाकडे झाला बाद अभि देवगरे. बॅक टू द पॅव्हिलियन. इनगाव पंकज हे मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे वेगळ्या हाफ मधून. त्यानंतर अगदी आपण गटामध्ये पहिला सामना सागाव वर्सेस वसार, 83-11 हेडुटणे वर्सेस हायबे दिवे, सरवली वर्सेस आरव 11 सोनारपाडा आणि चिंचपाडा वर्सेस स्वर्गीय आर्यन स्मृती प्रथमेश 11 धामोते. तिसरी मॅच जी आहे सरवली वर्सेस सोनारपाडा, तिथे आपण थोडं लक्षात घ्या. आपण पुन्हा एकदा ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, कारण एक संघ त्या ठिकाणी आपल्याला नवीन पाहायला मिळणार आहे. कारण ही सूचना होती आयोजकांच्या वतीनं, एखादा संघ जर अनुपस्थितीत राहुल सर राहिला तर त्या ठिकाणी नव्याने येणारा एक नवीन संघ आपण खेळवणार आहोत.
फलंदाज अभि देवगरे बाद झाला. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर दोन टीम मध्ये हे अतितटीची लढत आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला प्रकाश बदे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5च्या पोझिशनला. हो अखो टप्पाचा बॉल ऑन साईडला बळवण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये बॉल चाललाय. एक मिळेल. एकावरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. शांत क्रिकेट सध्या आपण पाहतोय. एका बाजूने कुशल गुरवने एक हाती किल्ला लढवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. तो कुशल सध्या आपण पाहतो मैदानावरती खेळतोय. और द विकेट ओ लाईन प्रतिमा. सुंदर बॉल. जबरदस्त गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. राज लानेवरती का विश्वास दाखवलाय टीम कासगावने याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहतायत. कारण पहिल्या P1 मध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. अद्यापर्यंत 4 बॉल त्यांनी टाकलेले आहेत. त्यामध्ये फक्त केवळ 3च धावा खर्च केलेले आहेत. 16 बॉल 24 धावांची गरज होती या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला कुशल. आणखीन एक चांगला टप्पा परंतु या ठिकाणी लाईन थोडी खराब पाहायला मिळते. अंपायर सिग्नल वाईट बॉल. वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. पंचांशी नो आर्ग्युमेंट. कारण अंपायर सिग्नल लास्ट डिसिजन खरं तर आपण पाहतो पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुहेरी धाव त्यानंतर विकेट सिंगल डॉट आणि आता वाईट बॉल. उद्दिष्टम ओ कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन हर्षद राऊत चांगली फिल्डिंग करतायत. गली पॉइंट मध्ये अगदी आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू थोडासा टर्न झाला परंतु एक सिंगल मिळेल. कुशल गुरवला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागणार आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर कल्पेश साळुंके परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. म्हणून आता मात्र जिम्मेदारी वाढली आहे ती कुशल गुरवची आणि त्याला आता साथ देण्यासाठी आलेले आहेत न्यू बॅटर प्रकाश बदे. मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग सध्या करतायत प्रकाश बदे. हो बॅटची कडा मागे क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. प्रकाश बदेला देखील परतावा लागेल माघारी. आणखीन एक धक्का लागेल. माऊ 11 शिवशक्ती कडाव संघाला फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती राहील थोडासा सामना स्पीडअप करा. ऑफिशियल पंचांना सुद्धा विनंती राहील कारण अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. बरोबर 4:45 या ठिकाणी झालेले आहेत. विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये गरज असेल ती मात्र 12 बॉल आणि 19 धावांची. परंतु चेंडू शिल्लक असतील 10 बॉल 19 ची गरज. थँक्यू. चला आपण लवकरात लवकर मॅच कव्हर करणार आहोत. लक्षात असू द्या कारण आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत.
ऑफिशियल आणि सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती राहील की आपण याकडे लक्ष द्या, कारण सेकंड राऊंड मधून अजून 2 मॅचेस आहेत आणि क्वालिफाय मॅच मधून एक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कदाचित आज भारतीय वेळेनुसार सूर्यदेवता लवकर अस्ताला गेल्यानंतर कदाचित हा सामना एखादा पेंडिंग राहू शकतो. 10 बॉल आणि आता 19 धावांची गरज, कारण आता या षटकातील पूर्णपणे 6 चेंडू असेल आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये फक्त लहाने. मॅच ऑन. गोलंदाज भावेश. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. जागा बनवली फटक्यासाठी. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. दन 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 करत बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दर्जेदार चौका. नामवंत व्यक्तींचं या ठिकाणी कटआउट लावण्यात आलेलं मैदानाच्या चौफेर बाजूनं जी बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी ज्यांचं मोलाचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्या सर्वांचं विशेष कौतुक आणि आभार. यावेळी ऑन साईडला डीप मध्ये बॉल चाललाय. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करण लहाने आणि तिथे संदेश होते. अगदी आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंच्या मधोमध जी दरी होती ना, त्या दरीला भेदून दुभागून बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील. माऊ 11 शिवशक्ती कडाव संघाला 4. ची गरज असताना सुरुवातीला 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. कॅप बॅटिंग करतात सध्या कुशल गुरव मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने संघाची पडझड पाहायला मिळाले, तर दुसऱ्या बाजूने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न कुशल गुरव करतायत. भावेश. हो, चांगली गोलंदाजी. फुल लेन. संपर्क नाही. बॅट आणि बॉलचा डॉट बॉल वाढवावे लागतील. कदाचित आपण पाहतो हे पर्सेंटेज वाढवावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे जर कासगाव संघाला हा सामना थांबवायचा असेल, तर मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कुशल गुरव सारख्या खेळाडूला देखील थांबवणं फार कठीण आहे. आणखीन एक बॉल डॉट स्पॉट कडे पाहत राहिलेत. काय जबरदस्त कमबॅक. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 19 धावांची गरज होती. सुरुवातीला 2 चौकार आले, त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये देखील आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतात भावेश लहाने. 2 मोठे संघ अगदी आपण पाहतो बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कडाव वर्सेस कासगाव. या ठिकाणी आपण पाहतोय अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय. हो, यावेळेस अतिरिक्त धाव मिळणार आहे. कदाचित आपण पाहतो या मॅच मध्ये जर कमी धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं असेल ना, मात्र तुम्हाला अतिरिक्त धावा या मात्र वाचवाव्या लागणार आहेत. हो, धीम्या गतीचा बॉल. गती कमी केली आहे. संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कुठेतरी टाकलेला अतिरिक्त चेंडू या अगोदरचा, त्याची भर काढण्याचा प्रयत्न गोलंदाज भावेश लहाने करतायत. काय गोलंदाजी. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. सध्या आपण पाहतो कासगाव संघ म्हटल्यानंतर त्याची गोलंदाजी ही मात्र त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. जबरदस्त आपण पाहतो प्रत्येक मोठमोठ्या फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न याच कासगाव संघाने केलेला आहे आणि तो या मॅच मध्ये त्यांना करायचा. हो, खोलवर टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून बॉल बाहेर काढलाय. सीमा पार. रन्स मिळतील. माऊ 11 शिवशक्ती कडाव संघाला आणखीन 4.
सुद्धा लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची आहे, ही स्ट्रिक वॉर्निंग असेल. आयोजक या ठिकाणी आम्हाला सूचना करतायत. प्रत्येक संघाला जेव्हा आम्ही स्ट्रिक वॉर्निंग देतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की समालोचक हे मात्र स्वमर्जीने या ठिकाणी आम्हाला टाइम सेट करतायत, परंतु असं नाही आहे मित्रांनो. आयोजकांच्या जशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिक. 6 धावांची अजूनही गरज आहे मॅचमध्ये, म्हणजे उर्वरित चेंडू शिल्लक असतील 4. जर 2 बॉलची पॅनल्टी नसती कडाव संघाला तर 6 बॉल 6चं इक्वेशन असतं, परंतु आता 4 बॉल आणि 6 धावांची गरज या मॅचमध्ये असणार आहे. या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय भाऊशेठ राऊत यांच्या वतीनं टीम कासगाव संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. तसेच माजी सरपंच सन्माननीय किरणजी राऊत साहेब यांच्या वतीनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. गेम ऑन. 4 बॉल 6ची गरज. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. डीप मध्ये भावेश आलेत वेगवान रीतीने आणि चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. स्लॉग ओव्हर मध्ये टीम कासगाव संघाचा गोलंदाज आपण पाहतोय शैलेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख भाईजान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कासगाव संघाला खास सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून ते उपस्थित आहेत. अनेक संघ आहेत बदलापूरचे वांगणीचे, ते त्यांच्या आवडीचे संघ आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी खास उपस्थित असतात भाईजान. गोलंदाज शैलेश. 3 बॉल 5 धावांची गरज. हो मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. योगेश आणि टिपली असेल आणि झेल टिपत असताना संपलाय खेळ. या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे फलंदाज कुशल गुरव. बॅक टू द पॅव्हिलियन. नाही तर नक्कीच आपण पाहतो एक महत्वाची विकेट घेऊन सुद्धा गेलेला आहे तो गोलंदाज शैलेश. खरं तर आपण पाहतो निसार भाईजान यांचं या ठिकाणी कानमंत्र कुठेतरी कासगाव संघाला उपयुक्त ठरेल का या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये आम्ही कित्येक वेळा अप अँड डाऊन क्रिकेट पाहिलेलं आहे, चढ उतार क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे आणि तसाच सध्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर टीम माऊ 11 शिवशक्ती कडाव संघ जिंकेल आणि जर मात्र या मॅच मध्ये डॉट बॉल विकेट आली तर कासगाव संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय संघर्षाचं दुसरं नाव म्हटलं तर मात्र श्री गणेश कासगाव संघ आहे. काय गोलंदाजी करतात. अक्षरशः आगीचे निखारे टाकण्याची किमया या प्रत्येक गोलंदाजाकडे. गोलंदाज शैलेश. 2 बॉल 5ची गरज. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो योगेश मस्कर. चांगली झेल त्यांनी टिपली आहे. काय सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळालं या अगोदर आणि आता मिळते एक सिंगल धाव. शेवटचा बॉल आणि आता आपण पाहतोय एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. जर 2 बॉलची पॅनल्टी नसती तर 3 बॉल 4ची गरज असती, पण तो आता 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. लक्षात असू द्या पॅनल्टी किती महागात पडते हे आता प्रत्येक संघाला या ठिकाणी ठाऊक असतं. शिवशक्ती कडाव संघ देखील आता मात्र डोक्यावरती त्यांचे आपसूक हात गेले असतील. जर आपण लवकरात लवकर दाखल झालो असतो तर ही पॅनल्टी आपल्या संघाला बसली नसती आणि समीकरण या मॅचचं काही वेगळं पाहायला मिळालं असतं. 1 बॉल 4ची गरज. सामना चित्त थर आणि कडाव संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 4ची गरज. गोलंदाज शैलेश आणि स्ट्राईक एंडला बॅटर साहिल टू शैलेश. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं ऐतिहासिक क्रीडांगण आहे. 1 बॉल 4ची गरज. सामना थांबवण्यात आलाय. फक्त मिळेल केवळ 1 धाव. हे कासगाव मित्रांनो नुसतं नाव नाही तर हे ब्रँड आहे आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट मध्ये आपण पाहतो अत्यंत चांगला संघ म्हणून आता सध्याच्या घडीला या संघाचं नाव घेतलं जात आहे. कार्तिक 11 श्री गणेश कासगाव संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं
हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक माऊ 11 शिवशक्ती कडाव. अगदी आपण पाहतोय या मॅच नंतर सेकंड राऊंडचा लगेचच सामना